कृपावंत किती दिन भगवती त्यांचा भार वाहे माथा करियोग क्षेम चिंता भुलोन दिवाट करी धरी दावी नीट त्यांचा भार वाहे माथा करियोग क्षेम चिंता तुका म्हणे जीवे अनुसरल्या एक भावे त्यांचा भार वाहे माथा करियोग क्षेम चिंता योऽन्त प्रविश्य मम वाचि मां प्रसुप्तां संजीवयत् किल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांशास् जन सवनात्वगादि प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं ज्ञान्यांचे राजयोगांचे मायबाप ज्यांनी गीतेवरती ब्रह्मानंदाची लहर प्रगट केली गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली वारकरी संप्रदाय भव्य दिव्य अशा प्रकारची इमारत आहे। या इमारतीचा पाया जर कोणी रचलेला असेल तर ज्ञानानं अर्थात ज्ञानोबरायनं वारकरी संप्रदायाचा पाया रचला। ज्ञानदेव रचला पाया उभारले देवालया पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज वारकरी संप्रदायाचे खांब झाले आधार दिला आणि देवनिवासी श्रीमंत संत वैराग्य शिरोमणी सदैव वैकुंठ गमन करणारे जगद्गुरु तुकाराम महाराज या वारकरी संप्रदायाची कळस झाली तुका झालाशी अशा कलस स्थानी परमार्थाच्या उत्तुंग शिखरावर पोहोचलेले तुकोबाराय अभंग तुकाराम महाराजांचा अतिशय सुंदर आहे। या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज जे भगवान परमात्म्याचे भक्त आहे ज्यांनी आपलं जीवन परमात्म्याला समर्पित केलेलं आहे ज्यांचं जीवन परमात्म्याशी संघटित आहे जीवन परमात्म्याला वाहिलेला आहे असा जो कोणी भक्त असतो की नाही परमात्मा त्याच्यावर किती प्रेम करतो यासाठी जगद्गुरु तुकाराम महाराज एक शब्द खर्च करतायत किती ज्याला हा गणना करणारा शब्द आहे मोजमाप करता येत नाही। जसं आपण म्हणत असतो की सागरामध्ये पाणी किती तसं परमात्म्याचा स्वभाव किती कृपाळू आहे आणि या जगामध्ये संतांचा स्वभाव सुद्धा किती कृपाळू आहे। अशा दोन बाजूने या अभंगाचा भाव आपल्याला पाहता येतो। एकदा भाव तुम्हाला सांगून जाईल। महाराज म्हणतात देव एवढा कृपाळू आहे दयाळू आहे अहो आपण तर गळ्यात माळ घातलेली कानू कितीक वर्षाच्या आपण त्याचे सप्ताह करतो तो तर आपल्याला मारणार नाही पुढचा आहे का पण देवाच्या विरोधात पॅनल उभं करणारे बरं का मामा देवाच्या विरोधात पॅनल उभं करणारे देवाला महाराज विरोध करणारे जे होते की नाही काय माझ्या परमात्म्याच्या पोटात दया असेल भगवान त्यांनाही माफ करतो आणि आपल्या स्वरूपाला प्राप्त करतो एवढा दयाळू आहे एवढा कृपाळू आहे। महाराज सांगतात काहीही करायला तयार असतो इतकं प्रेम इतकं प्रेम इतकं प्रेम जेवढं प्रेम परमात्म्याचं आपल्या भक्तावर आहे की नाही तितकं प्रेम जगामध्ये देवाचं पुण्यावरच नाही म्हणून ज्ञानोबाला शब्द खर्च करावे लागले किंबहुना नावडी निरुपमा ज्या प्रेमाला उपमाच नाही एवढं प्रेम परमात्म्याचं भक्तावरती राहत असतं। काय करतो त्याच्या करता पुढचे चरणही अत्यंत महत्वाचे आहे। भगवान त्यांचा भार ओझ संकट सगळं काही आपल्या डोक्यावर घ्यायला तयार आहे म्हणून चिंता करायचं काम नाही। मला कधी कधी प्रश्न पडतो लोक ऐकतायत काय म्हणून ऐकत असेल तो मला नाही मेळ लागणार पण आमचं सांगतो हा मला बी का ना आम्ही का म्हणून सांगू राहिलो हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे। चालली गाडी चालली कोणी गाल चालली कोणाला माहित असा सध्याचा काळ आपला परमार्थाचा चालू आहे बरं का वस्तुस्थिती आहे। कीर्तन नीट ऐका एक एक शब्द तुमच्या गावाला भरपूर कीर्तन केले इथं कीर्तन ऐकणारे माझेवाले
अगदी सगळे मला ओळखतात, पण तरी एक शब्द चॉलेंजनं सांगून जाईल. आतापर्यंत हा अभंग तुम्ही कधी ऐकलाच नसेल बा. माझं देव सोडून कोण्या महाराजांना घेतला की नाही घेतला ध्यानात ठेवा. हे प्रमाण तरी ऐकले की नाही काय माहिती, ऐकून ठेवा. आणि जे काही कीर्तन करणार आहे फक्त विठ्ठल महाराज तुमच्या ओळखीचा आहे. जे बी सांगणार आहे ते तुम्ही कधीच ना ऐकलं असं सांगणार आहे. लक्ष देऊन ऐका कीर्तन. परमात्म्याचं भक्तावर किती प्रेम आहे, त्या प्रेमासाठी परमात्मा काय करतो, देव महाराज त्याला डोक्यावर घ्यायला तयार आहे. काय शब्द आहे, नुसतं टाइमपास म्हणून कीर्तन ऐकू नका. आणि नियम चालू आहे बाबा गावचा आपला आजा पंजाचा म्हणून सप्ताह टिकला पाहिजे असं करू नका. करी योग क्षेम चिंता, क्या बात आहे. महाराज म्हणतात भगवान आपली चिंता करत असतो, देव आपला सांभाळ करत असतो. या वचनावरती विश्वास ठेवा आणि देवाची शरणागती आपण केली पाहिजे. महाराज म्हणतात भगवंत आपली सगळी काही जबाबदारी आपली स्वीकारत असतो, त्याला चिंता करायचं काम नाही. अत्यंत महत्वाचं आहे. दुःखाला कारण जर का असेल ना तर चिंता हीच माणसाला दुःखाला कारण असते. आणि किती चिंता केली पाहिजे पक्क माहिती. काय काय लोकांना आतापासून 7 पिढ्या जरी बसून खाल्ल्या तरी संपणार नाही, तरी महाराज त्याला रात्रभर झोप आहे ना. आपण विचारावं दादा सगळं तर चांगलं आहे तुमचं, कौन डोळा लागाना. ती म्हणतो माझ्या 8व्या पिढीचं काय होणार आहे, तू फाशी घे. लक्षात आलं का. आपली चिंता ही विनाकारणची चिंता आहे. आत्मकल्याणाची आणि उद्धाराची परमात्मा भेटीची चिंता आपल्या मनात नाही. ऐका जरा, आपण जर देवाशी जीवन समर्पित करीत असेल तर महाराज सांगतात आपली चिंता देवाला आहे. आणि प्रल्हाद महाराज असा एखादा साधक परमार्थाची वाटचाल करत असताना आपल्या सद्गुरूवरती वचनावरती संत वचनावरती जीवापाड प्राणापेक्षा विश्वास ठेवून आपली जीवनाची वाटचाल जर करत असेल ना आणि त्याचा रस्ता जर चुकला, जगाच्या बापाला येऊन त्याला सांगावं लागते बघा काय काय गोड अभंग आहे. भलो निधी वाट, देवाची जबाबदारी आहे. देव त्याला कधी चुकीच्या रस्त्याला जाऊ देणार नाही. आणि जात असेल तर वाक्य घरी घेऊन जात, त्यो महाराजच नाही भक्तच नाही. कारण आजच्या अभंगात महाराज म्हणतायत जो साधक म्हणून भक्त म्हणून देवाच्या भगवत दर्शनाच्या वाटचालीकडे मार्गक्रमण करतोय त्याच्या जीवनामध्ये कधी वाटच चुकत नाही. फुलो निधी वाट. आणि पुढचं महत्वाचं आहे करी धरी दावी नीट. म्हणजे काय, भगवान परमात्मा जर रस्ता चुकत असेल तर त्याला रस्त्यावर आणण्याचं काम, त्याला त्याचं वाक्य नीट आहे का, त्याचं नीट करायचं काम हे देवाचं असतं. पण या शब्दाचे 2 अर्थ होतात, तुम्हाला कशी घ्यायची तशी घ्या. हा, देवाचं काम आहे. एखादा चुकत असेल तर त्याचं नीट करायचं काम देवाचं आहे. आणि एखादा नाहीच ऐकत असेल तर नीट नाही कळलं काय, त्याला सगळं जमतं भाऊ, त्याला चॅलेंज नाही करायचं. ऐका ना, देव सगळं काही आपला करता करवणारा समर्थ आहे. पण कशी भक्ती असली पाहिजे. महाराज म्हणतात अनन्य भावाची शरणागती, प्राणा इतकं प्रेम ज्या वेळेला आपण देवावरती करणार आहोत की नाही, महाराज सांगतात मग मात्र तो जबाबदारी स्वीकारत असतो. तुका म्हणे जीवे अनुसरल्या एक भावे. अनन्य परमगतीनं अनन्य भावानं जर ईश्वराला शरण असेल, आपल्याला चिंता करायचं काम नाही, देव त्याची जबाबदारी स्वीकारतो. असा अभंगाचा भाव आहे. विठाल शेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे. या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या कृपाशीर्वादानं, साधू संतांच्या कृपाशीर्वादाने सालाबदाप्रमाणे याही वर्षी परमस्नेही आदरणीय आमच्या गुरुस्थानी या पंचक्रोशीमध्ये गांधिली पासून बाळापूर असेल, इकडं देवळाई आहे आपलं गाव, कितीतरी वर्ष झाले महाराज परमार्थ, मी तर नेहमी सांगतो परमार्थ टिकून ठेवायचं काम म्हणजे आता तर फार मुबलक आहे.
आपल्यासाठी सगळ्या सुविधा आहेत. लोकांना सहज जरी म्हणलं तरी लोक परमार्थ करायला आता मागं बघत नाही. पण ऐका की, ज्या काळामध्ये लोकांची देवाकडेच ओढ नव्हती अशा काळामध्ये हा वारकरी संप्रदाय तळागाळापर्यंत, खेड्यापाड्यापर्यंत, वाड्या वस्त्यापर्यंत, गल्ली गल्लीपर्यंत आपला हा परमार्थ झालाच पाहिजे अशा काही प्रतिज्ञा जणू काही लोकांनी केलेली असते. आणि त्यामध्ये ज्यांचं नाव आहे आमचे पांडुरंग बाबा,